तर नमस्कार मित्रांनो. नमस्कार. व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा हा आहे की आम्ही दोघे आता गेले वर्ष 2 वर्ष झालं दुबईलाच आहे, ठीक आहे. आणि चांगल्या जॉबला पण आहे. तुमचा कोण नातेवाईक या स्वतः तुम्ही या कोणी येत असेल ना, तर त्यांना हा आमचा कॉन्टॅक्ट नंबर मी आता लास्टला सांगतो तुम्हाला, तर द्या. कारण कसं आहे, शेवटी इथे आल्यानंतर काही कळत नाही आहे, त्याला आम्ही पूर्णपणे सपोर्ट करू, ठीक आहे. माहिती देऊ, काही मदत लागली तर मदत करू. परत कोणाला जॉब हवा असेल तर जॉबची तरतूद करू. कोणी नवीन असेल, कोणी जुनं असेल, कोणी दुबईत राहत असेल त्यांनाही मदत करू, हेल्प करू. शेवटी कसं आहे मित्रांनो, बघा, जेव्हा नवीन माणूस दुबईमध्ये येतो ना, तो कम से कम सर्वाईव्ह करायला 3 महिने तर त्याला जातात टोटली, ठीक आहे. म्हणजे त्याला कसं इकडचं खाणं, राहणं, वागणं, कसं कुठे काय करायचं हे त्याला माहीत नसतं. त्यामुळे त्याला आम्ही सपोर्ट करू, ठीक आहे. आणि दुसरी म्हणजे त्याला आम्ही कोणताही म्हणजे असं नुकसान काय त्याची काही नाही करणार. कारण दुबईमध्ये कसं आहे माहिती आहे, जो दुबईमध्ये आला त्याला 2-3 महिने, 4 महिने, 6 महिने दुबई कळत नाही आहे. ज्यावेळेस त्याला दुबई कळेल तर तेव्हा पैसाच पैसा आहे दुबईमध्ये, ठीक आहे. म्हणजे मेहनतीनंतर पैसा आहे, ठीक आहे. मेहनत कमी करावं लागते. कारण इकडे कसं असं शेवटी मेहनतीला बघा, कुठेही मेहनत केली तर त्याला त्याचं फळ मिळतं, ठीक आहे. आणि शिवाय तो दुबईला आल्यानंतर त्याला ते फळ डबल भेटेल, ठीक आहे. आणि शेवटं कसं असतं माहिती आहे मित्रांनो, कोणी असं म्हणजे तुम्हाला दुबईला आल्यानंतर फसवेल वगैरे तर त्याच्यापासून लांब राहावा. काही मदत लागली आम्हाला सांगा, आम्ही तुम्हाला मदत करू शकतो, एका भावाच्या नात्याने, एका मित्राच्या नात्याने, ठीक आहे. कोणी फिरायला आलं तरी मदत करू. कधी पण या, निम्या रातच्या या, एनी टाईम आम्ही फ्रीच असतो. टेन्शन काहीच नाही. कधी मेसेज करा, आम्ही तुम्हाला शेवटला कॉन्टॅक्ट नंबर देऊ. शेवटला आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवरती टाकू शेवटला, ठीक आहे. आणि मित्रांनो, यायचं असेल टुरिस्टवरती तर टुरिस्टवरती ह्या जॉब भरपूर आहेत. जॉबची पण वॅकन्सी आहे, आम्ही तुम्हाला जॉबला पण लावू शकतो इकडे. काय घाबरू नका मित्रांनो, असं काही नाही. कसं आहे माहिती आहे, शेवटी बाहेर पडला तर 4 पैसे कमवू शकता. जर तुम्ही घरात राहून जर बोलला की मला दुबईला जायचं, विचार करू नका कोणत्या गोष्टीचा. बिंदास निघून या, इथे हेल्प करणारे भरपूर जण आहेत, ठीक आहे. आणि घाबरू नका.